कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडत आहे। शहरात कधी काही होईल सांगता येत नाही। निवडणुकीचं वारं तापत असताना मात्र शहराला सेफ ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे अनसेफ असल्याचा धक्कादायक चित्र समोर येत आहे। शहरातून सुमारे 62 सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिकदृष्ट्या बंद असल्याचं समोर आलं आहे। हे कॅमेरे तत्काळ दुरुस्त करून अनसेफ शहराला सेफ करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे। कोल्हापूर शहरात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सेफ सिटी म्हणून सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करून सीसीटीव्ही प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या काळात हा सेफ सिटीचा प्रस्ताव पुढे आला होता आणि तो यशस्वी झाला होता। पुढे टप्प्याटप्प्याने महापालिकेतील बजेट वापरून शहरातील प्रमुख चौक, मुख्य मार्ग, रिंग रोड अशी ठिकाणे सेफ सिटी उपक्रमाच्या माध्यमातून जोडली गेली। शहरावर लक्ष ठेवणारा तिसरा डोळा अशी ओळख प्रोजेक्टचे आहे। शहरातील चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, अवैध वाहतूक आदी गुन्हे उघडकीस येण्यास सोयीचे होते। सध्या महापालिका निवडणूक सुरू आहे। अशा वातावरणात शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। जिल्हा पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि आचारसंहिता पथकानेही याकडे डोळेझाक केल्याचं दिसतंय। तात्काळ बंद पडलेले कॅमेरे दुरुस्ती करून सुस्थितीत सुरू करावे अशी मागणी होत आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी तुषार पाटील।